त्यावेळेस बऱ्याच वेळा डॉक्टर व रुग्ण यांचा संवाद फार महत्त्वाचा ठरतो. आज आपण जर बघितलं आपल्या जीवनशैलीत जे शारीरिक, आध्यात्मिक व मानसिक जे बदल झालेले आहेत, त्यामुळे हे आज मोठ्या प्रमाणात हृदयरोग, पक्षवाताचा झटका, डायबिटीज, उच्च रक्तदाब आपण बघतो आहोत. आणि आज वैद्यकशास्त्राचं सर्वसमावेशक दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे. आजाराबरोबरच शरीर, मन व वातावरण याचा जर योग्य वापर आपण रुग्णाच्या उपचार पद्धतीत केला तर रुग्ण बरा होण्यास जास्त मदत होते. आणि डॉक्टर म्हणून एक संवेदनशीलता फार महत्त्वाची ठरते. आज आपण सर्वजण बोलतो आहोत की समाजामध्ये संवेदनशीलता कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आणि डॉक्टर व रुग्ण नातेसंबंधांमध्ये पण ही संवेदनशीलता जेव्हा कधी कमी पडते त्यावेळेस बऱ्याच वेळा डॉक्टर व रुग्ण यांचा संवाद फार महत्त्वाचा ठरतो. शास्त्रीय निदान हे रुग्णाचं बरोबर असेल, पण त्याचबरोबर रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याबरोबर जर एक व्यवस्थित संवाद जर आपण साधू शकलो तर रुग्णाचा विश्वास आणि आजार मदत होण्यास फारच चांगली मदत होते. म्हणून डॉक्टर व रुग्ण याच्यामध्ये डॉक्टरने रुग्णाला त्याचा आजार सुलभ करून सांगणे, त्याच्या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती देऊन त्याचा विश्वास तयार करणे आणि आजाराबद्दल पूर्ण माहिती जेव्हा रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जाते त्यावेळेस बऱ्याच वेळा रुग्ण चांगलं होण्याची जबाबदारी डॉक्टर, रुग्ण व कुटुंबावरती टाकू शकतो. आणि त्याच्यातनं विश्वास निर्माण जर झाला तर आजार व्यवस्थित होण्याकरता मदत होऊ शकते.